रामराम मंडळी. ट्रम्प तात्यांनी भारतावर लावला आहे 25% टॅरिफ. म्हणजे दोस्त बना दुश्मन या मूवीची आठवण झाली आहे या निमित्ताने. ट्रम्प तात्या आणि आपले मोदी साहेब एकमेकांच्या गळ्यात गळे, हातात हात घालून फिरत होते. दुनियेला सांगत होते की आम्ही मित्र आहो. गोऱ्या मित्रांनी आपल्या मोदी साहेबांच्या पाठी खुपसला आहे खंजीर. यार हे काय दोस्ती यारी झाली का यार मित्रांनो? हां, म्हणजे कॉलेजमध्ये म्हणायचं की तू माझा मित्र आहे, पण मी आता तुझी रॅगिंग घेणार. अबे अशी असते का दोस्ती? हां, अबे त्या चीनला मागे ट्रम्पनी सांगितलं की यांच्यावर 50% टॅरिफ. तर चीन म्हणे आम्ही तुमच्यावर 75% टॅरिफ लावू. तर अमेरिका म्हणे असं का? आम्ही आता आजपासून तुमच्यावर 100% टॅरिफ. तर चीन म्हणे तुमच्यावर आम्ही 200% टॅरिफ लावू. असं यांचं टॅरिफ वॉर चालू होतं, US वर्सेस चायना. पण तशी हिंमत आपल्यामध्ये नाही भाऊ, कारण तो चायना आहे. चायनाची आता पॉवर मोठी झाली आहे आणि चायनाबरोबर US ला नमवू शकते. तसं आपलं तेवढी पोझिशन नाही आहे US ला नमवण्याची. अरे पण ह्याला अशी असते का दोस्ती यारी यार? म्हणजे आता रशियाकडनं आपण तेल घेतो आहे, किंवा आपले जे काय फायटर जेट्स किंवा अजून काही लष्करी सामग्री घेतो आहे, त्याच्यामुळे अमेरिका झाला आहे कावरा बावरा. तो म्हणे च्या मारी, माझ्या वस्तूंना काही गिरायक नाही आहे आणि हे बाहेरून तेल विकत घेऊन राहिले, बाहेरून सामग्री घेऊन राहिले, तर आमचा माल घेईन कोण? आहे की नाही? प्लस आमचे सगळे जे आयफोन वगैरे आहे ते आता इंडियातून मॅन्युफॅक्चरिंग होऊन राहिले. तर चायला आहे तर दोस्ती यारीमध्ये हा इंडिया दोस्त दोस्त म्हणून राहिला आणि शेवटी आपलाच गळा चिरून राहिला. मोदी साहेबांनी ते बरोबर डिप्लोमॅसी केली होती. त्यामुळे ट्रम्प त्यात चिडला. तो म्हणे च्या मारी हे तर आपल्यावरच जड होऊ पाहत आहे, म्हणून त्यांनी लावून दिला टॅरिफ इंडियावर. म्हणजे जे आयफोन इंडियातून जाऊ राहिले आहेत, तर अमेरिकेतले लोक म्हणतील यार ये तो आयफोन इतना महंगा है यार, यानी कोई प्रीमियम चीज़ है जो इंडिया से आई है. भावांनो, मला तर वेगळी शंका येत आहे. काल मोदी सरकार बोलले की इंडिया वर्सेस पाकिस्तानमध्ये कोणाचीही आम्ही मध्यस्थी खपवून घेतली नाही, किंवा ट्रेडमुळे आम्ही कोणाचाही ऐकून घेतलेलं नाही. हे जेव्हा ट्रम्प तात्याला कळलं, कारण की तो पूर्ण जगभर ढिंडोरा पसरवत होता की इंडिया वर्सेस पाकिस्तानमधलं युद्ध मीच थांबवलं, तर ह्या मोदी सरकारच्या ॲक्च्युली बोलण्यामुळे तो गोत्यात आला होता. म्हणून त्याचा दिमाग खराब झाला. तो म्हणजे असं बोलू राहिले का, हे गेट टॅरिफ 25% टॅरिफ. मित्रांनो, मागच्या वेळेस मोदी सरकारनी नमस्ते ट्रम्प किंवा आपल्या ट्रम्प साहेबांनी आवडी मोडी असे कार्यक्रम आखले होते. म्हणजे मोदींनी ट्रम्पला सपोर्ट केला होता इलेक्शन जिंकण्यामध्ये. पण आता तर भाऊ हा चोरावर मोर बनण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो. म्हणजे ज्या झाडाला खतपाणी घालून मोठं केलं, त्या झाडाची फळंच विषारी निघाली आहे. आता हे मोदीला समजलं असेल. बघू आता मित्रांनो, आता काय यावर मोदी सरकार निर्णय घेते. मला तर वाटते हे जर टॅरिफ जर कमी करायचं असेल तर यार US कडनं 2-4 वस्तू घेऊन घ्या यार. म्हणजे त्यांचे फायटर जेट्स वगैरे विकत घेऊन घ्या थोडे 2-4. सांगा की भाऊ घेतो तुमचे पण वस्तू आम्ही घेतो, जरा धीर धरा आणि टॅरिफ कमी करून घ्या. असं काहीतरी मांडवली करावं लागेल असं वाटते मला.